गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आता सकाळचे वाजले 6. रातच्या टिफिनची तयारी चालू आहे. तर हा ब्लॉग किनी क्रिसमसच्या दिवसाचा आहे, कारण माझी तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे आणि सर्दी आणि त्याचा त्रास होत असल्यामुळे थोडासा लेट पोस्ट करते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. त्यानंतर इकडे आता रातचा टिफिन वगैरे रेडी करून घेतला. त्यानंतर म्हटलं चला चहा वगैरे घेतला आणि निवांत बसून चहा प्यायले. त्यानंतर म्हटलं इतर कामांची सुरुवात. सकाळी सकाळी एवढी थंडी पडायला लागली ना आता, त्यामुळे सर्दीचा फारच त्रास व्हायला लागलाय. त्यानंतर म्हटलं चला आज की नाही मस्त असं भरीत करणार होते मी, आणि अ, पटकन होणार अगदी झटकीपट. तर इकडे तेल घातलंय, त्यामध्ये जिरे घालायचंय, कांदा, टोमॅटो आणि अ, जे आपले भरताची वांगी असतात त्याचं वरचं साल आपण काढून घ्यायचंय पिलरने, आणि त्यानंतर मग त्याला कट करून असं टाकायचंय. एकत्र सगळं अगदी वाफेमध्ये शिजून जातं. मीठ घालायचं, त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि छान असं वाफून घ्यायचंय. मस्त आपलं पटकन अगदी झटकीपट होऊन जातं भरीत. इकडे आता त्याच कढईमध्ये मी भरीत काढून घेतलं. त्यानंतर जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, थोडेसे काजू अशी मी फोडणी दिली, हिरवी मिरचीचा ठेचा, आणि छान सगळं असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरीत घालायचंय आणि मीठ घालायचं चवीपुरता. थोडंसं 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मस्त आपलं गरमागरम हे वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. आणि आता हिवाळा असल्यामुळे की नाही भरीत खाऊसं वाटतं, आणि हिवाळ्यात भरीत भाकरी खाण्याची काहीतरी वेगळीच मजा असते. तर त्यासोबत मी आज भाकरी पण केली. वरून मस्त मूठभर कोथिंबीर घातली आणि परत 2-3 मिनिटं वाफून घेतलं त्याला. अगदी पटकन होणारं. सकाळी सकाळी घाई असते टिफिनची, त्यामुळे पटकन होऊन जातं. तर नक्की ट्राय करा तुम्ही. टेस्टला पण एक नंबर लागतं. आणि आज क्रिसमस होता, तर असं काही स्पेशल काही आम्ही करणार आहे किंवा काहीतरी स्पेशल कुठेतरी बाहेर जायचं आहे असं काहीच झालेलं नव्हतं आमचं बोलणं, म्हणजे आहोंचं पण. आणि म्हटलं चला आपली रोजचीच रुटीनची कामं, तर म्हटलं आज आहे वेळ, कारण सकाळीच लवकर आटपून गेला होता माझा स्वयंपाक 10:30-11 पर्यंत. तर म्हटलं आता दुपारचा वेळ जरा क्लिनिंग करून घेऊया म्हटलं, आणि 2-3 दिवसांपासून मला हे सोफ्याचं सगळं क्लीन करून घ्यायचं होतं. तर म्हटलं चला आज तेच करून घेऊया. तर इकडे आता सोफे वगैरे सरकवून नंतर सोफ्याच्या मागे सगळी क्लिनिंग मला करायची होती आज. तर हे मी स्टेलारचं जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ना, त्याचं बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये पण. खूप आपल्याला युजफुल होतं ते, म्हणजे कारमध्ये किंवा विंडो क्लीन करायला किंवा मग असे सोफे वगैरे क्लीन करायला खूप छान पडतं ते आपल्याला. आणि खूप सोपं होऊन जातं. त्यामध्ये आतमध्ये की नाही सगळी घाण साचते, म्हणजे ते आतमध्ये खेचून पण घेतं आणि बाहेर पण फेकतं, असं त्याचं म्हणजे आहे. मिनी व्हॅक्यूम क्लीनर आहे म्हणजे थोडक्यात ते. आणि बऱ्याच ठिकाणी आपण यूज करू शकतो, त्याच्यामुळे क्लिनिंग अगदी सोपी होऊन जाते. आणि अशा वस्तू जर का घरात असल्या ना, तर अजूनच आपली कामं सोपे होऊन जातात. त्यामुळे की नाही म्हटलं चला आज त्याला थोडं चार्ज केलं मी, आणि त्यानंतर म्हटलं सोफ्याच्या मागची सगळी काढून घेऊया म्हटलं, जाळी वगैरे थोडीफार जी लागलेली असतात. तसं तर मी 15 दिवसाला, महिन्याभराला करतच असते, पण ह्या वेळेस की नाही जवळजवळ 1.5 महिना झाला मी सोफा वगैरे म्हणजे क्लीन काही केला नव्हता. मग म्हटलं चला जास्तच खराब होईल तो, त्यामुळे म्हटलं चला आज करूनच टाकूया म्हटलं. आणि ही सोपे की नाही दिसायला अशी दिसतात, पण फार जड आहे बरं का, लागलीच काही सहजासहजी सरकत नाही ते. आणि ही सगळी कामं माझीच असतात, मला त्याच्यात कोणाचीच मदत होत नाही. त्यामुळे मग मी जसं मला जेव्हा माझा मूड असेल किंवा जेव्हा मला वाटतं की आज मी हे सगळं करून टाकेल, तर मग त्याच दिवशी मी क्लिनिंग करायला घेत असते. म्हटलं चला तुमच्याशी पण आता शेअर करूया म्हटलं आज. आणि म्हटलं आता इकडचा सोफा जो आहे ना, ह्या बाजूचा डोरकडचा, तर तो पण क्लीन करून घेतला. आणि माझ्या हॉलमध्ये 2 सोफे आहेत माझे, इकडच्या बाजूला 3 सीटर, इकडे 2 सीटर आहे. तर इकडच्या बाजूला पण आता क्लीन करून घेते, कारण काय होतं ना की आपण रोजच्या रोज तर क्लिनिंग करतोच, पण पूर्ण सोफ्याच्या मागेपर्यंत काही डीप क्लिनिंग होत नाही आपली. तर अधूनमधून असं करत राहिलं ना, तर मग झुरळ वगैरे, पाली जे काही असतं म्हणजे बाहेरूनच येतात ह्या सगळ्या गोष्टी, तर त्या होत नाही. त्यामुळे नीट अँड क्लीन दिसतं आपलं घर. तर माझं कसं आहे ना की फक्त हॉलच स्वच्छ ठेवायचं असं काही नाही, मी सगळे रूम थोडे थोडे करून स्वच्छ करतच असते. तर इकडे बघू शकताय तुम्ही किती घाण जमा झाली होती ना व्हॅक्यूम क्लीनर मध्ये. ते आटोपलं सगळं, आणि आता सगळं झाडू वगैरे लावते, म्हटलं पोचा करते. आणि त्यानंतर मग दुपारचं माझं प्लॅनिंग होतं की काहीतरी मला स्टिच पण करून घ्यायचं होतं आज, म्हणजे मी जुने जे कापड माझे पडले होते ना, त्यापासूनच म्हटलं काहीतरी करूया. तर मग इकडे आता किचनची थोडी क्लिनिंग राहिली होती, आणि भांडे वगैरे सगळं ते क्लीन केलं. त्यानंतर वॉश बेसिन पण लागलीच घासून घेतला, म्हणजे मस्त असा क्लीन राहतो तो व्यवस्थित. ते झालं. आणि त्यानंतर म्हटलं चला आता ही जुनी कापडं माझ्याकडे होतीच, तर त्यापासूनच मला आज मस्त असं DIY तयार करायचं होतं. तर इकडे मी आता एक असं कापड घेतलेलं लांब, आता बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ते अगदी सोपं आहे. रिकामी कापड आपण पुसायला त्याला वापरून टाकतो आणि फेकून देतो, पण अशी कॉटनची वगैरे चांगले जर का कापडे असतील, तर मग ती आपण अशी यूज करू शकतो त्याचा. तर याचे आता 2 पार्ट करणार आहे मी. आणि त्यानंतर मग 2 पार्टमध्ये कॉटनचे 2 कापडं मी पुन्हा कापून घेणार आहे त्याच मापाची. तर इकडे आता कटिंग करून घेतली.
त्यानंतर आपल्याला चारी बाजूने ते स्टिच करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला त्याच कापडाची पायपिंग आपल्याला करून घ्यायची. तर तोच कापड वाळून मी त्याची पायपिंग केली म्हणजे ते कॉन्ट्रास्ट कलरमध्ये छान वाटतंय. दिसायलाही छान दिसतंय. अगदी सोपं आहे, पटकन शिवून तयार होतं. तर हे दोघं भाग मी आता शिवून घेतले आणि ते एकावर एक ठेवून तर त्याला आपल्याला स्टिच करून घ्यायचं. तर आपलं पोळी ठेवतो ना आपण पोळ्यांच्या जो डब्बा असतो ना त्यामधलं हे पोळी ठेवण्यासाठी कापड आपलं तयार झालेलं आहे. तर बघा असं काही ते दिसत होतं. दोघं बाजूने आपण यूज करू शकतो आणि अशा पद्धतीने पोळ्या ठेवून आपण पोळ्यांच्या डब्यामध्ये ठेवू शकतो. त्यानंतर बाहेर गेली होती. मला गिरणीवर जायचं होतं दळण वगैरे करायला व संध्याकाळचे जवळ-जवळ 5 वाजले होते. त्यानंतर घरी आले आणि मग काय अहोंची प्लॅनिंग आधीच ठरलेली असते. सांगायचं नाही अचानक ठरवतात त्या गोष्टी आणि त्यामुळेच म्हटलं चला अचानक आम्हाला सांगितलं की आपल्याला बाहेर जायचंय क्रिसमस पार्टीला. म्हटलं चला. काही प्लॅन नसताना अशा गोष्टी ठरतात ना मग काय दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला. म्हटलं चला आता मस्त आवरूया आणि जाऊया म्हटलं बाहेर. मग पटकन मग आवरून घेतलं आम्ही. मुलांनी पण आवरलं आणि मुलं तर खुशच झाले होते कारण त्यांना वाटले की काही कुठे आपण जाणार नाहीये. त्यामुळे मग म्हटलं चला मस्तच झालं. संध्याकाळचे जवळ-जवळ आता 6:30 पावणे 7 वाजले होते आणि आम्ही जाणार होतो बाहेर एका नवीन हॉटेलमध्ये. तर तुम्हाला पण दाखवते. मुलं पण रेडी झाली आणि कोइन्सिडेंटली आम्ही सगळेजणांनी ब्लॅक कलर घातला होता. ॲक्च्युली थंडी असल्यामुळे मग आम्ही थोडंसं सगळे म्हणजे लाँग कपडेचं मी घालणं हे केलं. तर म्हटलं बघूया आता. तसे आम्ही स्वेटर पण सोबत घेतले होते कारण थंडीचा जोर खूप जास्त वाढलेला आहे. फॅशन एका बाजूला आणि थंडी एका बाजूला असं होऊन जातं. त्यामुळे म्हटलं चला तर इकडे आता आलो बेवेल्स म्हणून हे हॉटेल आहे आणि नवीनच आहे पण छान आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया. इकडे मस्त क्रिसमस ट्री त्यांनी सजवलेला होता. तो पण तुम्हाला दाखवते. खूप छान वाटलं आणि खूप पॉझिटिव्ह वाइब्स येत होत्या. खूप छान आहे आणि आता फूड पण टेस्ट करून बघूया म्हटलं. ॲक्च्युली इकडे की नाही म्हणजे आहो वगैरे जेव्हा जात असतात साईटवर वगैरे त्यांनी हे बघितलेलं होतं आणि ते म्हटले की आपण एकदा इकडे व्हिजिट करूया, जाऊया. तर बाहेरच्या ठिकाणी आजचे काही टेबल वगैरे आहेत आणि सिटिंग एरिया इकडचा पण खूप छान आहे. बाहेरचा वाइब खूप छान येत होत्या. ॲम्बियन्स खूप सुंदर आहे तिथला. त्यानंतर इकडच्या बाजूला पण आतमध्ये पण आपण बसू शकतो आणि असं काही आतमध्ये आहे सिटिंग त्यांचं सगळं अरेंजमेंट केलेली आहे. त्यानंतर इकडच्या बाजूला असे झाडं वगैरे छान वाटतात आणि खूप असं मस्त वाटतं. या ठिकाणी आपण बर्थडे पार्टी वगैरे असे सेलिब्रेट करू शकतो, छोटे-मोठे प्रोग्राम. त्यानंतर इकडे आता आज क्रिसमस असल्यामुळे की नाही हे सस्ते सांता होते. या ठिकाणी त्यांनी फक्त टोप्याच वेअर केलेल्या होत्या. तर म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मग इकडे आता फूड वगैरे मागवलं, काही ज्यूस मागवला. तर आम्ही स्टार्टर वगैरे खाल्लं आणि त्यानंतर इकडे बोनफायर वगैरे पण त्यांनी लावलं होतं. त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि थोड्या वेळाने मग आम्ही डिनर करणार होतो. तर इकडे थंडीचा जोर खूप जास्त होता कारण हे थोडं मोकळ्या जागेत आहे त्यामुळे जास्त थंडी वाटत होती आणि नंतर मग जेवण वगैरे केलं. तर खूप टेस्टी असं फूड आहे या ठिकाणी आणि व्हेज नॉनव्हेज दोघं आहे. त्यानंतर चायनीज पण त्या ठिकाणी मिळतं. तर असं काही आजचा दिवस गेलेला आहे. मस्त असं एन्जॉय केलं आम्ही आणि दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला. अचानक ठरलेला हा प्लॅन खूप छान गेला संध्याकाळचा वेळ. तर चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि ब्लॉग जर का थोडा पण आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.